माझ्या शाळेतल्या एका मुलीला, चंचल नावाच्या मुलीला, मी तिला एक निबंध लिहायला सांगितला की जर दादाची शाळा नसती तर काय झालं असतं. अच्छा. तर तिने एका वाक्यात संपवला तो निबंध. तर मी म्हटलं एका वाक्यात काय संपलं, तर तिने मला फोनवर सांगितलं की दादा माझा निबंध एका वाक्यात संपलाय, जो तुम्ही येऊनच वाचला पाहिजे. तर तिने ते वाक्य लिहिलं होतं की दादाची शाळा नसती तर मी हा निबंधच लिहू शकले नसते. हा चेंज मला दिसला त्या मुलांमध्ये. म्हणजे तिला असं वाटतं की निबंध लिहिण्याची क्षमताच तिच्यामध्ये राहिली नसती. हे तिने ते पहिला शब्द लिहिला त्याच्यामध्ये. आज आपल्या शाळेतले विद्यार्थी म्हणजे सामाजिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल हाईट काय असू शकते, फार तर फार ITIचं शिक्षण घेतलं, ब्युटी पार्लरचा कोर्स केला, प्लंबिंगचा कोर्स केला, इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला, लगेच कामाला कुठेतरी लागलो. मोस्टली म्हणजे सामाजिक संस्थांची एज्युकेशनल हाईट इथपर्यंत राहते जितकं मी पाहतोय. तर माझ्या शाळेतली एक विद्यार्थिनी जी आर्किटेक्चर शिकते, एक मुलगी आहे तिला मास कम्युनिकेशनला यावर्षी ऍडमिशन घेतोय, जी ह्या वर्षी 12वी पास होईल. दुसरी आहे तिला फिजिओथेरपी करायची, तिची नीटची तयारी आम्ही करून घेतोय. तिला वेगवेगळे सबस्क्रिप्शन्स घेऊन देतो आम्ही, जे ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मचे आहेत, की तू नीटचं प्रिपरेशन चांगलं कर.